नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, नमो शेतकरी योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो कधी येणार आहे, कुठल्या वेळेस येणार आहे, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात. तर बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे, तारीख काय जाहीर झालेली आहे. तर महाराष्ट्रातील शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती आणि अनिश्चित हवामान बाजारभावातील जे चढ-उतार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना समोर जावे लागते. तर आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे. तर आता आर्थिक आधाराचा जो स्रोत बनलेला आहे आणि या योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी 2,000 रुपयांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून आता पुढील हप्त्याची जी प्रतीक्षा आहे ती शेतकरी पाहत आहेत. तर बघा, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ही योजना अंमलात आणली असून या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते. आता ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये याप्रमाणे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. तर आता 6व्या हप्त्याचे वितरण आणि शेतकऱ्यांची जी प्रतिक्रिया आहे, तर बघा, नुकताच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 6व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी मदत होत आहे. विशेषतः ज्या भागात पाऊस लांबला आहे अशा भागातील शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीचा मोठा फायदा होत आहे. अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 10,000 रुपये 5 हप्त्यामधून म्हणजे 5 हप्ते मिळालेले आहेत, जसे 10,000 रुपये मिळालेले आहेत. तर काही शेतकऱ्यांना 6वा हप्ता म्हणून आणखी 2,000 रुपये मिळालेले आहेत. मात्र राज्यातील सुमारे 91 लाख शेतकरी अजूनही 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अनेक दुष्काळी परिस्थितीत ही आर्थिक मदत अत्यंत महत्त्वाची आहे. तर आता सरकारकडून जो पुढील हप्त्याची घोषणा आहे ती लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा आहे. आता पुढील हप्त्याची जी अपेक्षा आहे आणि सरकारची काय भूमिका आहे, तर बघा, राज्यातील लाखो शेतकरी आता पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. सरकारने लवकरच पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार आहेत. परंतु अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामाच्या पिकासाठी मदतीची गरज असल्याने ते सरकारकडून घोषणाची प्रतीक्षा करत आहेत. तर आता 6व्या हप्त्यासाठी निधी मंजूर झाल्याची अनधिकृत माहिती नसल्याने शेतकऱ्यांच्या अफवांवर विश्वास न ठेवता सरकारी घोषणांची जी वाट पाहावी असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे. निधी मंजूर झाल्यानंतर याबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. पीएम किसान योजनेचे जे पूरक योगदान आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी बरोबरच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात. अलीकडेच पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. तर या दोन्ही योजनेचे जे एकत्रित लाभ घेतल्याने पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळू शकतात. ही रक्कम विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक आधार पुरवते. अनेक शेतकऱ्यांनी या दोन्ही योजनेचा संयुक्त लाभांमुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणा झाल्याचे सुद्धा सांगितलेले आहे. तर आता नमो शेतकरी महासन्मान निधीचे महत्त्व तर काय आहे, तर बघा, महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी नमो महासन्मान निधी ही योजना केवळ आर्थिक मदत नव्हे तर मानसिक आधारही प्रदान करते. विदर्भातील शेतकऱ्यांचे बघा, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यावर या निधीमुळे त्यांना खूप असा प्रोत्साहन मिळालेले आहे. तर अशा प्रकारे जे पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता प्रदान करण्यासाठी अशा महत्त्वाच्या योजना अनन्यसाधारण आहेत. आर्थिक मदतीसोबतच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रांबरोबर प्रशिक्षण, विपणन सुविधा आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण यासारख्या व्यापक उपाययोजनांची गरज आहे. सरकारने या दिशेने पाऊल उचललेली आहे, परंतु अजूनही बरेच काही कारणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना सद्यस्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी सरकारकडून पुढील हप्त्याची अनधिकृत घोषणा होण्याची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांनी संयम ठेवून अधिकृत माहितीची वाट पाहावी आणि अफवांवर विश्वास न ठेवू नये असे आवाहन राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. तर लवकरच आता नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना हप्ता हा वाटप केला जाणार आहे.